सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या कोकण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोठ्या प्रदेशाच्या दक्षिण भागात आहे। हा जिल्हा त्याच्या लांबलचक किनारपट्टी आणि सुरक्षित बंदरांसाठी ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध आहे। तसेच पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा ओळखला जातो। सिंधुदुर्ग जिल्हा सुरुवातीला रत्नागिरी जिल्ह्याचा भाग होता। औद्योगिक आणि कृषी विकासामुळे तसेच प्रशासकीय सोयीसाठी 1 मे 1981 पासून रत्नागिरी जिल्ह्याचे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांमध्ये विभाजन करण्यात आले। आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात रत्नागिरी जिल्ह्यातून वेगळे केलेले कुडाळ, मालवण, देवगड, कणकवली, सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला हे तालुके तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील बावडा तालुक्यातून 53 गावे हस्तांतरित तयार करून झालेला वैभववाडी हा तालुका या जिल्ह्यात येतो। 1819 मध्ये दक्षिण कोकण एक स्वतंत्र जिल्हा म्हणून स्थापन झाला, ज्याचं मुख्यालय प्रथम बाणकोट आणि नंतर रत्नागिरी येथे होतं। 1830 मध्ये 3 उत्तरेकडील उपविभाग ठाणे जिल्ह्यात हस्तांतरित करण्यात आले होते आणि या जिल्ह्याचा दर्जा ठाणे जिल्ह्याअंतर्गत उपजिल्हाधिकारी स्तरापर्यंत कमी करण्यात आला। 1832 मध्ये त्याला पुन्हा पूर्ण जिल्हा बनवण्यात आलं आणि त्याचं नाव रत्नागिरी असं ठेवण्यात आलं। 1945 मध्ये कणकवली महाल नावाचा एक नवीन तालुका तयार झाला। पूर्वीचं सावंतवाडी संस्थान या जिल्ह्यात विलीन करण्यात आलं होतं आणि 1949 मध्ये तालुक्याची सीमा निश्चित करण्यात आली। त्याच वर्षी सावंतवाडी हा नवीन तालुका तयार झाला आणि कुडाळ व लांजा हे 2 महाल तालुके तयार झाले। 1956 मध्ये राज्याच्या स्थापनेबरोबर या जिल्ह्याचा मुंबई राज्यात समावेश करण्यात आला आणि 1960 पासून तो महाराष्ट्राचा एक भाग आहे। जिल्ह्याचं नाव सिंधुदुर्गच्या प्रसिद्ध सागरी किल्ल्यावरून ठेवण्यात आलं आहे। हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवण जवळ बांधला आहे आणि त्याचा शब्दशः अर्थ सागरी किल्ला असा होतो। त्याचं बांधकाम 25 नोव्हेंबर 1664 रोजी सुरू झालं आणि 3 वर्षानंतर ते अशा प्रकारे पूर्ण झालं की अरबी समुद्रातून येणारा शत्रू सहज दिसू शकत होता। भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 8,49,651 च्या आसपास होती। तर ऐतिहासिक आकडेवारी आणि अंदाजित वाढच्या प्रवृत्तीनुसार गुगल संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार 2025 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याची अंदाजित लोकसंख्या सुमारे 8,70,000 ते 9 लाखाच्या आसपास आहे। कोकणी हा जिल्ह्याचा प्रामुख वांशिक घटक आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेने सुमारे 1.82% एवढी ख्रिश्चन लोकसंख्या आहे, तर रत्नागिरी जिल्ह्यात 0.20% आणि कोल्हापूरमध्ये 0.40% एवढे लोक ख्रिस्ती आहेत। धर्मप्रांतीय क्षेत्रात मराठी, कोकणी आणि इंग्रजी या भाषा वापरल्या जातात। कॅथलिकांमध्ये घरातील मुख्य भाषा कोकणी असून प्रशासकीय कामांसाठी मराठी वापरली जाते। सिंधुदुर्ग धर्मप्रांतातील लोकांची संस्कृती, चालीरीती आणि परंपरा या प्रामुख्याने गोव्याच्या आहेत, कारण त्यापैकी बहुतेक जण सुमारे 250 ते 300 वर्षापूर्वी गोव्याहून स्थलांतरित झाले आहेत। त्या काळी पोर्तुगीज राजवटीतील छळ आणि धार्मिक बदलांमुळे गोव्यातील ख्रिश्चन धर्म स्वीकारलेले ख्रिस्ती तसेच इतर धर्मीय, ज्यामध्ये हिंदू लोकांचाही प्रामुख्याने समावेश आहे, कारण या भागातील बहुतांश हिंदू लोकांच्या कुलदैवता या गोव्याच्या आहेत। तसेच ख्रिश्चन लोकांना गोवा सरकारकडून जमिनीच्या कुळ कायद्याअंतर्गत वारसा हक्काखाली दरवर्षी ठराविक रक्कम अदा केली जाते, त्याला जण असं म्हटलं जातं। आणि आज आपण या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्रिश्चन धर्माविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार, आपण पाहताय कोकणी गॉसिप। महाराष्ट्राच्या नैऋत्य किनारपट्टीवर वसलेल्या सिंधुदुर्ग रोमन कॅथलिक धर्मप्रांताची निर्मिती 5 जुलै 2005 रोजी पुणे धर्मप्रांताचं विभाजन करून करण्यात आली। 25 नोव्हेंबर 2006 पर्यंत ते मुंबईच्या महान धर्मप्रांताचे एक उपधर्मप्रांत होतं, जेव्हा पोप बेनेडिक्ट 16 यांनी ते नव्याने स्थापन झालेल्या गोवा आणि दमावच्या महानगर प्रांतात हस्तांतरित केलं। सिंधुदुर्ग धर्मप्रांत हा एक धर्मप्रसारक धर्मप्रांत म्हणून ओळखला जातो। CCBIने प्रसारित केलेल्या एका वृत्तानुसार येथे साधारणतः 43 धर्ममंडळे व उपकेंद्रे, 35,974 हून अधिक कॅथलिक विश्वासू, 48 धर्मप्रांतीय धर्मगुरू, 58 धर्मगुरू आणि 120 धर्म भगिनी आहेत। 200 वर्षाहून अधिक वर्षापूर्वी गोव्याहून झालेल्या स्थलांतरामुळे या धर्मप्रांतातील लोकांची सांस्कृतिक ओळख गोव्याची आहे। येथील वांशिक परंपरा, चालीरीती, धार्मिक प्रथा आणि भाषेची मुळे गोव्यात शोधता येतात। संपूर्ण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश असलेल्या सिंधुदुर्ग बिशपच्या प्रदेशाचं क्षेत्रफळ 21,099 चौरस किलोमीटर आहे आणि कोल्हापूर जिल्हा, ज्यामध्ये कोल्हापूर शहर सोडून ज्यात आजरा, गडिंग्लज, पन्हाळा, बुदरगड, कागल, राधानगरी आणि शाहूवाडी या तालुक्यांचा प्रामुख्याने समावेश आहे।
सावंतवाडी हे डायसिसचं सर्वात मोठं शहर आहे. येथील मिलाग्रिस कॅथेड्रल हे बिशपचं मुख्य चर्च असून ओरोस सिंधुदुर्ग येथे बिशप हाऊस आहे. रत्नागिरी, मालवण, वेंगुर्ला, आसगाव ही प्रदेशातील इतर महत्वाची शहरं आहेत. स्माइलिंग बिशप म्हणून ओळखले जाणारे बिशप एमेरिटस अँथनी ऑल्विन फर्नांडिस बरेटो हे सिंधुदुर्ग धर्मप्रांताच्या स्थापनेपासूनचे पहिले बिशप आहेत. त्यांचा जन्म 22 डिसेंबर 1952 रोजी गोव्यात झाला होता. त्यांनी 13 ऑक्टोबर 1979 रोजी धर्मगुरू म्हणून त्यांना दीक्षा देण्यात आली. तसेच त्यांच्या कार्याची दखल घेऊन 5 जुलै 2005 रोजी सिंधुदुर्ग डायसिसचे पहिले बिशप म्हणून त्यांची नियुक्ती करून 5 ऑक्टोबर 2005 रोजी सिंधुदुर्गच्या रोमन कॅथलिक धर्मप्रांतासाठी बिशप म्हणून त्यांना दीक्षा देण्यात आली होती. बिशप ऑल्विन बरेटो हे त्यांच्या अनुकरणीय धर्मोपदेशकीय गुणांसाठी आणि देव व गरिबांसाठी तळमळीने झपाटलेल्या हृदयासाठी ओळखले जातात. धर्मप्रांतात आणि जगभरात अनेकांचे लाडके असलेले ते त्यांच्या पवित्रता, नम्रता आणि साधेपणासाठी आजही ओळखले जातात. बिशप ऑल्विन बरेटो यांनी 19 वर्ष बिशप म्हणून सिंधुदुर्ग धर्मप्रांताची सेवा केली आहे. त्या 19 वर्षाच्या कार्यकाळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली डायसिसमध्ये अनेक सुधारणा झाल्या. अनेक चर्चा इमारतींचं नूतनीकरण करण्यात आलं. शिवाय बिशप हाऊस, मिलाग्रिस बॉईज बोर्डिंग सारख्या मोठ्या इमारती बांधण्यास बिशप ऑल्विन बरेटो यांचा सिंहाचा वाटा आहे. वाढत्या वयोमानानुसार वयाच्या 72व्या वर्षी 8 ऑक्टोबर 2024 रोजी बिशप अँथनी ऑल्विन फर्नांडिस बरेटो यांच्या राजीनाम्यानंतर सिंधुदुर्ग धर्मप्रांत रिक्त झाला होता. या काळात सिंधुदुर्ग डायसिसचे वरिष्ठ फादर अँड्रू डिमेलो यांची मॉन्सिनॉर म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी आपली जबाबदारी या कार्यकाळात पूर्णपणे पार पाडली आहे. अखेर 14 फेब्रुवारी 2026 रोजी CCBIने प्रसारित केलेल्या बातमीनुसार पोप लिओ 14 यांनी गोवा आणि दमणच्या महाधर्मप्रांताचे धर्मगुरू फ्रान्सिस्को अँटिनिओ ॲग्नेलो पिन्हेरो यांची महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग धर्मप्रांताचे नवीन बिशप म्हणून नियुक्ती केली. या नियुक्तीची अधिकृत घोषणा 14 फेब्रुवारी 2026 रोजी व्हॅटिकनमध्ये दुपारी 12 वाजता करण्यात आली. त्याच वेळी म्हणजे भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी 4:30 वाजता पणजी येथील महाबिशप निवासस्थानी फिलिप नेरी कार्डिनल फेराओ यांच्या हस्ते ही घोषणा करण्यात आली. यावेळी सिंधुदुर्गचे बिशप एमेरिटस मोस्ट रेव्हरंड अँथनी ऑल्विन फर्नांडिस बरेटो, गोवा व दमणचे सहाय्यक बिशप मोस्ट रेव्हरंड सिमिओ पी फर्नांडिस व इतर फादर व लोक उपस्थित होते. फादर पिन्हेरो जे 53 वर्षीय आहेत, जे फादर ॲग्नेलो या नावाने गोव्यात लोकप्रिय आहेत. त्यांचा जन्म 6 जुलै 1972 रोजी गोव्यातील राया येथे झाला. बिशप ॲग्नेलो हे दिवंगत पेड्रो सांताना पिन्हेरो आणि दिवंगत मारिया मार्गरेटा क्लोडासो यांच्या 9 मुलांपैकी सर्वात लहान 9वे मुलगे आहेत. महत्वाचं म्हणजे सांताक्रुझ गोवा येथील फादर रिचर्ड पिनेरो हे बिशपच्या 5 बहिणी आणि 4 भावांपैकी चौथे आहेत. 1988 मध्ये SSC पूर्ण केल्यानंतर फादर ॲग्नेलो जॅसिंटो पिनेरो यांनी मायनर सेमिनारीमध्ये प्रवेश घेतला होता आणि माप्सा येथे आपलं उच्च माध्यमिक शिक्षण सुरू ठेवलं. 1990 मध्ये त्यांनी गोवा राज्य 12वी बोर्ड परीक्षेत 4था क्रमांक पटकावला होता. त्यांनी जून 1991 मध्ये राशोल येथील पॅट्रियार्कल सेमिनारीमध्ये आपल्या पौरोहित्य प्रशिक्षणाला सुरुवात केली होती. 1993 ते 1996 दरम्यान त्यांनी माप्सा येथील सेंट झेवियर कॉलेजमधून मानसशास्त्र विषयात विशेष प्रावीण्यासह पदवी पूर्ण केली आहे. फादर पिन्हेरो यांना 28 ऑक्टोबर 2000 रोजी धर्मगुरू म्हणून दीक्षा देण्यात आली होती. त्यांनी सुरुवातीला कळंगूट येथील सेंट अलेक्स चर्चमध्ये सहाय्यक धर्मगुरू म्हणून सेवा केली आहे. 2001 ते 2002 या कार्यकाळात त्यांनी ओल्ड गोवा येथील सेंट पायस एक्स पास्टोरल इन्स्टिट्यूटमध्ये आपलं धर्मोपदेशकीय प्रशिक्षण पूर्ण केलं. 2004 मध्ये त्यांनी पुण्यातील ज्ञानदीप विद्यापीठातून तत्वज्ञानात पदव्युत्तर पदवी मिळवली आहे आणि राशोल सेमिनारीमध्ये तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 2013 ते 2016 या काळात त्यांनी रोम मधील पॉन्टिफिकल गॅग्रोरियन युनिव्हर्सिटीमधून डॉक्टरेटचा अभ्यास केला. जून 2017 मध्ये ते राशोल येथील पॅट्रियार्कल सेमिनारीमध्ये तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी सेवा बजावली आहे. जून 2022 ते मे 2023 या काळात त्यांनी दरामपूर येथील सेंट जोसेफ चर्चचे पॅरोशियल प्रशासक म्हणून सेवा बजावली. 2018 पासून फादर पिन्हेरो हे गोवा आणि दमणच्या महाधर्म प्रांताचे आंतरधर्मीय संवादाच्या धर्मप्रसारक कार्याचे प्रभारी म्हणून कार्यरत होते. विविध धार्मिक समुदायांमध्ये सामंजस्य आणि सलोखा वाढवण्यात त्यांच्या योगदानासाठी ते प्रसिद्ध आहेत. गोवा महाधर्म प्रांताचे धर्मगुरू फादर ॲग्नेलो जॅसिंटो पिन्हेरो यांना 16 एप्रिल 2026 रोजी
सिंधुदुर्ग धर्म प्रांताचे दुसरे बिशप म्हणून अभिषेक करण्यात आला आणि यासोबतच पश्चिम भारतातील त्यांच्या बिशप पदाच्या सेवेला प्रारंभ झाला. सावंतवाडी येथील नवसरणी केंद्र येथे हा भव्य दिवस सोहळा पार पडला. गोवा आणि दमणचे आर्चबिशप फिलिप नेरी कार्डिनल फेराओ यांनी मुख्य अभिषेककर्ता म्हणून काम पाहिलं, तर मुंबईचे आर्चबिशप जॉन रॉड्रिक्स आणि सिंधुदुर्गचे बिशप एमिरेटस अँथनी ऑल्विन बरेटो यांनी सहअभिषेककर्ता म्हणून काम पाहिलं. शिवाय बंगळूरचे आर्चबिशप पीटर मचाडो, पुण्याचे बिशप सायमन आल्मेडा, नाशिकचे बिशप बार्थोल बरेटो यांच्यासह गुजरात, शिमला, कर्नाटक अशा विविध डायसिसचे मिळून 19 बिशप यासह अपॉस्टोलिक नन्सिओ आर्चबिशप रेवडन लिओपिल्ड गिरेली, 300 पेक्षा जास्त फादर, सिस्टर्स आणि 3000च्या आसपास कॅथोलिक विश्वासू या भव्य दिव्य सोहळ्याला उपस्थित होते. गोवा आणि दमणच्या महाधर्म प्रांताचे धर्मगुरू आणि गोव्यातील राय येथील रहिवासी असलेले बिशप पिन्हेरो हे जागतिक चर्चा सेवेसाठी नियुक्त झालेले 64वे गोवे वंशाचे बिशप आहेत. त्यांनी तुझी इच्छा पूर्ण हो हे बिशप पदाचं बोधवाक्य निवडलं आहे, जे त्यांची निष्ठापूर्वक, आज्ञापालक आणि समर्पित धर्मोपदेशक सेवेप्रती असलेली वचनबद्धता दर्शवते. सिंधुदुर्ग धर्मप्रांताचा भाग जेव्हा पुणे धर्मप्रांतातून वेगळा झाला, तेव्हाचे पुणे धर्मप्रांताचे तत्कालीन दिवंगत सिंगिंग बिशप म्हणून ओळखले जाणारे बिशप व्हॅलेरियन डिसोजा हे मूळ गोव्याचे. सिंधुदुर्ग डायसिसचे पहिले बिशप एमिरेटस अँथनी ऑल्विन फर्नांडिस बरेटो हेही मूळचे गोव्याचे आणि आताचे दुसरे बिशप ॲग्नेलो जॅसिंटो पिन्हेरो हेही मूळचे गोव्याचेच. यातून गोवा आणि सिंधुदुर्ग डायसिसचं नातं अधिक घट्ट होत चाललंय हे मात्र निश्चित. यासोबतच मी इथेच थांबतो. कोकण आणि गोव्यातील अशा नवनवीन गॉसिप पाहण्यासाठी पहा फक्त कोकणी गॉसिप. नमस्कार.